नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल एज्युकेट भारत या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये 2025-26 या वर्षाकरिता आरटी 25% मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे। शाळांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि या पात्र शाळांमध्ये बालकांचे ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा सुद्धा सुरू झालेली आहे। एक महत्त्वाचा अपडेट घेऊन मी आजचा हा व्हिडिओ तयार करतो आहे। व्हिडिओ महत्त्वाचा होणार आहे आणि हा व्हिडिओ सर्वांना लाभदायक ठरणार आहे। माझी सर्वांना विनंती आहे की आपण एज्युकेट भारत या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करावं, व्हिडिओला लाईक करावं आणि व्हिडिओ जर आवडला तर तो सर्वांना शेअर करावा। एक महत्त्वाची अमेंडमेंट आलेली आहे, एक महत्त्वाचं डॉक्युमेंट शेअर करण्यात आलेलं आहे। ते डॉक्युमेंट मी आपणास शेअर करतो आहे आणि या डॉक्युमेंटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण देणार आहे। ऑनलाईन अर्ज करणे हे अत्यंत सोपं आहे, परंतु काही महत्त्वाच्या सूचना ज्या अत्यावश्यक आहेत त्या सूचनांचं जर आपण पालन केलं तर आपला प्रवेश अर्ज रद्द होणार नाही आणि बालकाला प्रवेश मिळण्याची संधी उपलब्ध होऊ शकते। तर काय आहेत त्या सूचना मी या व्हिडिओमध्ये आपणास देणार आहे। प्रत्येक बाब मी क्लिअर कट सांगणार आहे आणि आरटी प्रवेश प्रक्रियेचा जो माझा अनुभव आहे त्या अनुभवाच्या आधारावर मी आपणास ज्या महत्त्वाच्या सूचना देणार आहे त्या आपण नोंदवून घ्याव्यात आणि त्याच पद्धतीने आपण अर्ज करावा। अर्ज करण्याकरता कोणकोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहे त्याबाबतचं हे पीडीएफ आहे आणि यामध्ये सर्व बाबी क्लिअर केलेल्या आहेत। एक बाब या पीडीएफ मध्ये क्लिअर नाही आणि ती सर्वात अगोदर मी आपणास देतो आहे। जो प्रवेश अर्ज आपण करणार आहात तो प्रवेश अर्ज आपण स्वतः बघून घ्यावा। जोपर्यंत आपण तो अर्ज बघणार नाही, आपल्या घराचं लोकेशन आपण बघणार नाही आणि आपल्या घरापासून शाळेचं अंतर जे प्रिंट वर आलेलं आहे ते अचूक आहे की नाही याची खात्री करणार नाही, तोपर्यंत आपला फॉर्म अचूक झाला असं आपण समजू नये। सर्वसाधारणपणे आपण आरटी प्रवेश प्रक्रियेचा अर्ज स्वतः करत नाही, आपण नेट कॅफे मध्ये किंवा इतरांच्या मदतीने आपण हा प्रवेश अर्ज करत असतो आणि प्रवेश अर्ज करत असताना आपल्या घराचं गुगल लोकेशन चुकत असतं आणि त्यामुळे आपल्या घरापासून असलेल्या शाळांचं अंतर हे सुद्धा चुकतं आणि नंतर प्रवेश प्रक्रियेच्या वेळेस आपला प्रवेश रद्द होऊ शकतो आणि म्हणून ज्या वेळेस हा फॉर्म भरला जाईल त्यावेळेस जी प्रिंट आपल्या हातामध्ये येणार आहे त्यावेळेस आपल्या घरापासून जे शाळेचं अंतर किलोमीटर मध्ये आलेलं आहे ते अचूक आहे की नाही याची आपण खात्री करावी आणि त्यानंतरच आपला अर्ज अचूक झाला असं आपण समजावं। त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची सूचना आहे ती म्हणजे प्रवेश प्रक्रियेच्या वेळेस आपल्याला काही डॉक्युमेंट्स लागणार आहे, ते डॉक्युमेंट सुद्धा आपल्याकडे अचूक असले पाहिजेत आणि ते सर्व पुरावे हे आपल्या प्रवेश अर्ज प्रक्रिया संपण्यापूर्वीचे असावेत। प्रवेश प्रक्रियेची मुदत संपल्यानंतर जर आपण ते पुरावे प्राप्त करून घेणार असाल तर ते पुरावे ग्राह्य धरले जाणार नाही। प्रवेश प्रक्रियेमध्ये काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत। ऍडमिशन करताना हे डॉक्युमेंट्स आपल्याला सबमिट करावे लागणार आहे। त्यामध्ये पहिलं डॉक्युमेंट आहे बालकाचा आधार कार्ड, दुसरं आहे रहिवासी पुरावा म्हणजे पालकांचा रहिवासी पुरावा किंवा रहिवासी दाखला आणि तिसरा म्हणजे बालकाचा जन्मतारखेचा पुरावा म्हणजे जन्म प्रमाणपत्र। चौथं डॉक्युमेंट जे आहे ते म्हणजे बालकाचं किंवा त्याच्या वडिलांची कास्ट सर्टिफिकेट आणि पाचवं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला। कोणत्या प्रवर्गाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत हे सर्व या पीडीएफ मध्ये दिलेले आहेत। ते पीडीएफ आपल्याला अत्यंत काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच आपण हा प्रवेश अर्ज करावा। दोन प्रकारची मुलं सर्वसाधारणपणे आरटी प्रवेश प्रक्रियेमध्ये असतात। पहिला प्रकार असतो सामाजिक वंचित घटक आणि दुसरा असतो आर्थिक दुर्बल। तर पहिल्या प्रकारामध्ये सामाजिक वंचित गटामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये कोणकोणत्या मुलांचा समावेश होतो हे या पीडीएफ मध्ये दाखवलेलं आहे, दिलेलं आहे। पहिला आहे जात प्रवर्गातील म्हणजे एससी, एसटी, ओबीसी, व्हीजे, एसबीसी ही जी बालकं आहेत, ही जी मुलं आहेत ती सामाजिक वंचित गटामध्ये मोडतात आणि अशा मुलांना सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे कास्ट सर्टिफिकेट। त्याचबरोबर काही मुलं दिव्यांग असतात, काही मुलं HIV बाधित असतात, काही मुलं कोविड प्रभावित असतात, तर काही मुलं अनाथ असतात। ही सर्व मुलं सामाजिक वंचित गटामध्ये मोडतात आणि यासाठी आपल्याला काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत। जी मुलं एससी, एसटी, ओबीसी, व्हीजे, एसबीसी यामध्ये मोडतात त्या मुलांना कास्ट सर्टिफिकेट सबमिट करणं आवश्यक आहे। जर बालकाकडे कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा वडिलांचा जातीचा दाखला प्रवेश प्रक्रियेच्या वेळेस ग्राह्य धरला जाणार आहे आणि तो सबमिट करणे कंपल्सरी आहे। त्याच्यानंतर जे सामाजिक वंचित गटातील मुलं आहेत त्या मुलांना उत्पन्नाची अट नाही। त्याचबरोबर
त्याचबरोबर जी मुलं परप्रांतीय असतील, महाराष्ट्राच्या बाहेरची असतील, अशा मुलांसाठी हे जे कास्ट सर्टिफिकेट असेल, जातीचं प्रमाणपत्र असेल, ते ग्राह्य धरल्या जाणार नाहीये. त्याच्यानंतर जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र हवं आहे. 40% पेक्षा जास्त अपंगत्व असलं पाहिजे आणि जिल्हा शल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक किंवा जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्याकडून ते सर्टिफिकेट आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. त्याचबरोबर जी मुलं HIV बाधित आहेत अशा मुलांसाठी सुद्धा जिल्हा शल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक किंवा जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्याकडून प्रमाणपत्र मिळालेलं पाहिजे. त्याच्यानंतर मित्रांनो, जी मुलं कोविड प्रभावित आहेत किंवा कोविडच्या प्रादुर्भावामुळे ज्या बालकांचे आई वडील किंवा दोघांचंही निधन झालेलं आहे, असे 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीमध्ये जे पालक कोविड प्रभावित झालेले आहेत अशांसाठी एक सर्टिफिकेट लागणार आहे, मृत्यू प्रमाणपत्र लागणार आहे आणि ते वैद्यकीय प्रमाणपत्र फॉर्म नंबर 4 मध्ये असलं पाहिजे आणि ते प्रमाणपत्र आपल्याला शासकीय महानगरपालिका किंवा पालिका किंवा रुग्णालय किंवा ICMR किंवा खासगी रुग्णालय यांच्याकडून प्राप्त झालेलं असलं पाहिजे. त्याच्यानंतर जी मुलं अनाथ आहेत ही मुलं सामाजिक वंचित घटकामध्ये मोडतात आणि या मुलांसाठी अनाथालय किंवा बाल सुधारगृह यांचं प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि या मुलांना सुद्धा उत्पन्नाची अट राहणार नाही. त्याच्यानंतर दुसरा प्रकार सुरू होतो आणि तो म्हणजे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक. यामध्ये जी मुलं खुल्या प्रवर्गातील आहेत किंवा जी मुलं अल्पसंख्याक आहेत अशा मुलांसाठी उत्पन्नाची अट असणार आहे आणि हे उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावं आणि उत्पन्न सर्टिफिकेट तहसीलदार किंवा त्यांच्या बरोबरीचे जे महसूल अधिकारी असतील, समजा SDO यांचं ते सर्टिफिकेट असलं पाहिजे किंवा एखादे पालक जर सेवेमध्ये असतील तर त्या एम्प्लॉयरचा दाखला आवश्यक आहे. परराज्यातील उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरण्यात येणार नाही. त्याच्यानंतर ज्या मुलांचे पालक हे घटस्फोटित महिला पालक आहेत अशांसाठी न्यायालयाचा निर्णय आणि त्याचबरोबर इतर डॉक्युमेंट सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत, ते आपण वाचून घ्यावेत आणि त्या पद्धतीचे डॉक्युमेंट्स आपण तयार करून घ्यावेत. त्याचबरोबर घटस्फोट प्रकरणातील ज्या महिला आहेत आणि त्यांचे जे बालक आहेत त्यांच्यासाठी घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा जोडावा लागणार आहे किंवा घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेच्या बालकाच्या आईचा रहिवासी दाखला लागणार आहे. हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला आत्ताच प्राप्त करून घ्यायचे आहेत. समजा एखादा बालक विधवा महिलेचा पाल्य असेल तर पतीचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा विधवा महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा हे सर्व आपल्याला प्राप्त करून घ्यावे लागेल आणि यासाठी उत्पन्नाची अट असणार आहे. आणि त्यानंतर महत्वाचा पार्ट आहे आधार कार्ड. आधार कार्ड हा सामाजिक वंचित व आर्थिक दुर्बल घटकातील बालकांसाठी आवश्यक आहे. परंतु समजा एखाद्या विद्यार्थ्याकडे ऑनलाईन अर्ज करताना आधार कार्ड नसेल तरी सुद्धा त्या बालकाचा आपल्याला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. परंतु जर त्या बालकाची निवड झाली आणि अशा वेळेस जेव्हा आपण ऍडमिशन करायला जाऊ, प्रवेश घ्यायला जाऊ, त्यावेळेस किमान आधार साठी अर्ज केलेला असला पाहिजे आणि अर्ज केल्याची जी पावती असेल ती पावती त्या ठिकाणी सबमिट करावी लागेल आणि 90 दिवसाच्या अटीवर आपल्याला त्या बालकाला प्रवेश देता येईल. 90 दिवसाच्या आत त्या बालकाचा किंवा त्या बालकाच्या पालकांचा आधार कार्ड आपल्याला शाळेमध्ये सबमिट करावा लागेल आणि 90 दिवसाच्या कालावधी नंतरही जर आपण तो आधार कार्ड सबमिट करू शकलो नाही तर अशा वेळेस त्या बालकाचा प्रवेश अर्ज रद्द होऊ शकतो. आणि त्यानंतर मित्रांनो, जन्म तारखेचा पुरावा हा सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे, कारण RT ऍडमिशन प्रवेश प्रक्रियेकरता प्रत्येक स्टेजला एक जन्माची अट दिलेली आहे आणि त्या अटीकरता आपल्याला विद्यार्थ्याचा जन्म तारखेचा पुरावा सबमिट करणे आवश्यक आहे. सामाजिक वंचित घटकातील असो किंवा आर्थिक दुर्बल घटकातील असो, सर्वांसाठी जन्म प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि हे जन्म प्रमाणपत्र आपल्याला ग्रामपंचायत, नगरपंचायत किंवा महानगरपालिका किंवा रुग्णालयातील ANM रजिस्टर किंवा अंगणवाडी यामधील तो पुरावा असला पाहिजे आणि तोच पुरावा ग्राह्य धरला जाईल. आणि त्यानंतर मित्रांनो, ज्या कारणामुळे मॅक्झिमम प्रवेश अर्ज रद्द होतात आणि तो म्हणजे रहिवासी दाखला, वास्तव्याचा पुरावा हा सुद्धा सर्वांना आवश्यक आहे. मग तो सामाजिक वंचित घटकातील असो किंवा आर्थिक दुर्बल घटकातील असो, तरी आपल्याला रहिवासी दाखला ऍडमिशन प्रवेश प्रक्रियेच्या वेळेस सबमिट करणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी रेशन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा टेलिफोन किंवा इलेक्ट्रिक बिल किंवा पाणीपट्टी कर किंवा घर टॅक्स पावती किंवा राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक किंवा आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा पासपोर्ट इत्यादी
डॉक्युमेंट रहिवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या जाणार आहेत, परंतु हे सर्व डॉक्युमेंट जर आपल्याकडे नसतील म्हणजेच आपण त्या ठिकाणचे रहिवासी नसाल, आपण एखाद्या घरी भाड्याने राहत असू, अशा केस मध्ये दुय्यम निबंधक यांच्याकडून भाडे करारनामा करून घेणे आवश्यक आहे। हा भाडे करारनामा ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वीचा असावा, ऑनलाईन अर्ज केल्यानंतरचा नसावा। या सर्व बाबी आपणास माहित व्हाव्यात म्हणून मी हा व्हिडिओ शेअर करतो आहे आणि या व्हिडिओ मध्ये जे मी आपल्याला सांगितलेलं आहे ते सर्व माझ्या अनुभवाच्या आधारावर सांगितलेलं आहे। या सर्व अटी आपण वाचून घ्याव्यात आणि त्यानंतर त्या पद्धतीचे डॉक्युमेंट्स आपण तयार करून घ्यावेत। आणि त्याचबरोबर मित्रांनो, आणखीन एक माझी महत्त्वाची सूचना आहे, प्रवेश अर्ज केल्यानंतर एखाद्या वेळेस आपला प्रवेश अर्ज चुकलेला असू शकतो किंवा आपल्या प्रवेश अर्जामध्ये काही चूक झालेली असेल तर अशा केस मध्ये 2दा किंवा 3दा अर्ज करण्याची गरज नाही। आपण जो प्रवेश अर्ज केलेला आहे त्या प्रवेश अर्जामध्ये जर आपल्याला काही दुरुस्ती करायची असेल तर आपण गट साधन केंद्रामध्ये जाऊन त्या दुरुस्तीसाठी निवेदन करू शकता किंवा डिस्ट्रिक्ट लेवलला आपण डिस्ट्रिक्ट कॉम्प्युटर प्रोग्रामर यांच्याकडे जाऊन माझा अर्ज चुकलेला आहे, माझ्या अर्जामध्ये दुरुस्ती करायची आहे, तसं निवेदन आपण देऊ शकते। तुमची सर्व माहिती तपासून तुमचा जो प्रवेश अर्ज आहे तो अनकन्फर्म करू शकतात आणि पुन्हा एकदा आपल्याला नव्याने माहिती भरता येऊ शकते। आणि त्याचबरोबर मित्रांनो, प्रवेश अर्ज करत असतानाच जर आपल्याला लक्षात आलं की माझा अर्ज चुकतो आहे, मी जी सुरुवातीला रजिस्ट्रेशन करताना जी माहिती भरलेली आहे त्या माहितीमध्ये चूक झालेली आहे, तर अशा केस मध्ये आपल्याला त्याच वेळेस तो अर्ज डिलीट करता येतो। आणि म्हणून डुप्लिकेट अर्ज करण्याच्या भानगडीमध्ये आपण पडू नका। डुप्लिकेट अर्ज झाले तर एखाद्या वेळेस संपूर्ण अर्ज डिलीट होऊ शकतात। एज्युकेट भारत या चॅनलला सबस्क्राईब करावं। हा जो व्हिडिओ आहे आपल्याला आवडला असेल तर त्याला लाईक करावं, सर्वांना हा व्हिडिओ शेअर करावा। आणि जर आपल्याला कोणतीही क्वेरी येत असेल, आपल्या मनामध्ये कोणतीही शंका निर्माण होत असेल तर आपण कॉमेंट करावं, त्या कॉमेंटचं उत्तर मी आपणास देण्याचा प्रयत्न करीन। सर्वांना खूप खूप शुभेच्छा। थँक्यू सो मच।